नमस्कार. मी डॉक्टर नेहा गाकिर्डे. मी सध्या श्रीजा क्लिनिक डोंबिवली ईस्ट येथे प्रॅक्टिस करते आहे आणि आज आपण डायबिटीज मॅनेजमेंटबद्दल काही पैलू लक्षात घेऊयात. पहिलं म्हणजे आहार. तर आहारामध्ये वरण, भात, भाजी, पोळी आणि सॅलेड्स हे रोजच्या जेवणामध्ये सकाळ आणि रात्रीच्या जेवणामध्ये, दुपार आणि रात्रीच्या जेवणामध्ये असणं गरजेचं आहे. 2 मील्सच्या मध्ये फार फार तर 3 ते 4 तासाचं अंतर असलं पाहिजे. त्यापेक्षा जास्ती असता शक्यतोवर नसावं. तुमच्या आहारामध्ये फळं इन्क्लूड करा. सगळी फळं खाल्लेली चालतात, फक्त थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. रोज एखादं फळ खाल्लेलं चालतं. पाण्याचं प्रमाण दिवसातनं 2 ते 3 लिटर ठेवायचं आहे, अनटिल अँड अनलेस तुमच्या फिजिशियनने तुम्हाला तसं नाही सांगितलं आहे. आता एक्सरसाइजमध्ये ब्रिस्क वॉकिंग ज्याला आपण म्हणतो, की थोडंसं फास्ट चालणं हे आठवड्यातले 150 मिनिट तरी मॅन्डेटरी आहे. याच्यापेक्षा कमी असलेलं शक्यतोवर टाळावं. जर अगदीच तुम्हाला कुठलीच एक्सरसाइज करायला जमत नाही आहे, कुठलाच खेळ जोपासायला जमत नाही आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला चालायचं आहे. दिवसातले 30 मिनटं, मग तुम्ही ते 10-10 मिनिटच्या याच्यामध्ये करा किंवा मग सलग 30 मिनटं चाला, काहीही हरकत नाही आहे. फक्त दिवसातली 30 मिनटं, मिनिमम 30 ते 45 मिनिट ह्याचं वॉकिंग व्हायला पाहिजे. त्यानंतर पाण्याचं प्रमाण जसं आपण बोललो की 2 ते 3 लिटर पाणी दिवसातून पोटात गेलं पाहिजे. शक्यतोवर दही, ताक ह्याचं प्रमाण पण जेवणामध्ये किंवा मील्समध्ये वाढवायचं आहे. कमिंग टू मेडिकेशन जसे फिजिशियनने सांगितलेले आहेत तसेच घ्यायचे आहेत. शक्यतो डोस मिस नाही करायचा आहे. जरी तो मिस झाला तरी डबल डोस घ्यायची गरज नाही आहे. नेक्स्ट मीलला तुमचं जसं रुटीन आहे, जसं लिहून दिलेलं आहे तसं कंटिन्यू करायचं आहे आणि तुमच्या फिजिशियनला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही योगा करू शकता, मेडिटेट करू शकता, काही पुस्तकं वाचू शकता, तुमचे छंद जोपासू शकता. त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज आहे. त्यानंतर झोप पण एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. रात्रीची शांत झोप, 6 ते 8 तास शांत झोप, साऊंड स्लीप ज्याला आपण असं म्हणतो, ती व्हायला हवी. त्याच्याने तुमचे स्ट्रेस फॅक्टर्स पण कमी होणार आणि अल्टिमेटली तुमचं जे काही न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन आहे, जे काही बेटर हेल्थ आहे, ते फॉर्म व्हायला खूप खूप मदत होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी रेग्युलर फॉलोअप करायला विसरू नका. रुटीन टेस्ट तुमच्या ज्या काही लिहून दिलेल्या असतील फिजिशियनने त्या करायला विसरायच्या नाही. त्यासोबतच BP चेक करत राहायचं आहे, कोलेस्टेरॉलच्या टेस्ट आहेत, थायरॉईडच्या टेस्ट आहेत, युरिन टेस्ट आहे, ते करत राहायचं आहे. ते करणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत आय चेकअप आहे, वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा ते करणं गरजेचं आहे, तुम्हाला चष्मा असो अथवा नसो. आणि सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे फूट केअर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर खुर्चीवर बसून आपला पाय तपासायचा आहे, तळवा पायाचा तपासायचा आहे, बोटांच्या फटींमध्ये पण तपासायचं आहे की कुठे इजा तर झालेली नाही आहे ना, आणि रात्री झोपण्यापूर्वी परत एकदा तो रिचेक करायचा आहे. फूट केअर अत्यंत महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. थँक्यू.